या मुलांना जर योग्य मार्गदर्शन मिळालं, तर आपल्याला शेकडो तुकाराम मुंडेंची गरज आहे. तुकाराम मुंडेंना आता मी नुकतंच त्यांची आई वारल्यानंतर मुंबईच्या घरी भेटलो होतो. त्यावेळी ते बिनकामाचे अधिकारी होते. कारण त्यांना पोस्टच नव्हती. त्यांना पोस्ट दिली जात नाही. आत्ताही ते ज्या पद्धतीने छापे मारतायत, दुधातली भेसळ, जेवणातली भेसळ, डुप्लिकेट पनीर आपण पाहतोय आता हॉटेलमधलं पनीरच गायब झालंय. हो. याचा अर्थ जे आपण पनीर खात होतो ते डुप्लिकेट होतं. असा त्याचा अर्थ आहे. तर तुकाराम मुंडे हा एक व्यवस्थेतला एक कडी आहे, एक अधिकारी आहे. प्रत्येक जण तुकाराम मुंडे होऊ शकत नाही. आपल्याला काय पाहिजे? आपल्याला सिस्टम सुधारल्या पाहिजे. उद्या तुकाराम मुंडे तिथे असतील, नसतील, दुसऱ्या पदावर असतील तरी एफ-डी-ए असं काम केलं पाहिजे, की तुकाराम मुंडे तिथं आहे. तिथं तो माणूस बदललाय असं म्हणून चालणार नाही. पण आपलं काय आहे? आपल्याकडे प्रशासनाचा अतिशय गलिच्छ आणि घाण अनुभव आहे. टी-एन शेषन हे निवडणूक आयोगाला मुख्य निवडणूक अधिकारी होते. त्यांनी सगळी सिस्टम व्यवस्थित लावली, बजेट लावलं. पण नंतरच्या आलेल्या काही अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं. आत्ताचे निवडणूक आयुक्त सगळे नालायक निघाले. त्यांनी सरकारला सामील होऊन पैशाचे व्यवहार, सरकारच्या बाजूने काम करणं, खासदारकी मिळवणं, परदेशात जाऊन स्थायिक होणं, तर सगळे हा असे धंदे करतात. त्यामुळे यंत्रणा सक्षम पाहिजे. निवडणूक आयोग तटस्थ पाहिजे. कुठलाही अधिकारी जात-पात, धर्म न बघता काम करणारा पाहिजे. त्यामुळे एक तुकाराम मुंडेची 10 तुकाराम मुंडे आपण करू शकू. सिस्टम चांगली होऊ शकेल का? सिस्टम व्यवस्थित काम करू शकते का? हा खरा मुद्दा आहे आणि सिस्टमसाठी काम करणं हा आपल्यासाठी सगळ्यात इम्पोर्टंट बाब असणार आहे.